आज दिवसभरात महाराष्ट्रभरात घडलेल्या बातम्यांचा पुढच्या तासाभरात सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवात हेडलाईन्सने करतोय। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। नागपूरमधलं नुकसान दंगलखोरांकडून वसूल करणार, गरज पडल्यास मालमत्तेवरही टाच आणणार, वेळेप्रसंगी बुलडोजरही वापरण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। नागपूर हिंसाचाराचं मालेगाव कनेक्शन समोर, आरोपींना मालेगावातल्या पक्षानं मदत केल्याची माहिती, तर सोशल मीडियावरती माथी भडकवणारे काही व्हिडिओ मालेगावमधनं प्रसारित। नागपूर हिंसाचार प्रकरणी 104 जणांची ओळख पटली, 92 जण अटकेत, तर 12 आरोपी अल्पवयीन। सोशल मीडियावरती अफवा पसरवणाऱ्यांना 6 आरोपी करणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। प्रशांत कोरेटकरचा पासपोर्ट पत्नीकडनं पोलिसात जमा, कोरेटकर देशाबाहेर गेला नसल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब, तर जुना फोटो व्हायरल करून गुंगारा देण्याचा प्रयत्न। प्रशांत कोरेटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी, अटक करण्यात अपयशी ठरलेल्या कोल्हापूर पोलिसांकडनं नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई शोध मोहीम। चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजपसह नारायण राणे त्यांच्या पाठीशी, अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातल्या वादावर राणेंची प्रतिक्रिया, तर परबांना राणेंचं ओपन चॅलेंज। आमच्या सरकारच्या काळात कधीच दंगली घडल्या नाहीत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंनी दंगली कधी घडवायच्या यासाठी मातोश्रीवरती बैठका घेतलेल्या, नितेश राणेंचा दावा। जनता जातीवादी नाही तर पुढारी आहेत, आपल्या स्वार्थासाठी नेते जात उभी करतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खडे बोल। जयंत पाटलांसोबतच्या भेटीसंदर्भात वेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या, एआय संदर्भात जयंत पाटलांसोबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, तर सुनील तटकरेंची भरत गोगावलेंना शह देण्यासाठी मोठी खेळी। माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेकडून नोटीस, 347 कोटींच्या कर्जवाटपात घोटाळा केल्याचा आरोप, याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी।